मुलांनो, ह्या लेक्चरमध्ये केमिकल कायनेटिक्स जो चॅप्टर आहे तो आपण अवघ्या 30 ते 40 मिनिटांमध्ये सर्व गोष्टी त्याची डिस्कशन केली की रेट ऑफ रिॲक्शन काय असणार, रेट ऑफ रिॲक्शनला आपण काढण्याचे किती वेज आहे, एक आहे इन्स्टंटेनियस मेथड, एक आहे ॲव्हरेज मेथड, एक आहे आपली रेट लॉ. रेट लॉ काय असणार, ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय असणार, मॉलिक्युलॅरिटी काय असणार, बायमॉलिक्युलर रिॲक्शन काय असणार, त्याच्यानंतर बायमॉलिक्युलर रिॲक्शन नंतर सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन काय असणार, रेट कॉन्स्टंटचं युनिट काय असणार आहे, त्याच्यानंतर सेकंड ऑर्डर रिॲक्शन काय असणार, इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन काय असणार आहे, त्याच्यानंतर हाफ लाईफ टाईम काय असणार आहे, कॅटलिस्ट काय असणार आहे, कॅटलिस्टचा होणारा परिणाम काय असणार आहे, या सर्व गोष्टींची चर्चा आपण ह्या लेक्चरमध्ये केली आहे. क्रॅश कोर्सचं लेक्चर आहे, पेड लेक्चर आहे. तुम्ही सर्व पहिल्यापासून तर शेवटपर्यंत बघाच आणि केमिकल कायनेटिक्समध्ये CETला येणारे 2 प्रश्न इझिली सॉल्व्ह होणार ही आपल्याला खात्री नाही, विश्वास आहे. लेक्चर सुरू होते, वही पुस्तक पेन सर्व घेऊन बसा. एकदा बसले की पूर्ण संपूर्णच उठायचं. सरांच्या विद्यार्थ्यांचं कसं असतं समजून घ्यायचं, एकदा मुलं बसले चॅप्टर संपले की तरच उठतात. कळाले? तुम्ही पण माझेच विद्यार्थी, लक्षात राहू द्या. ठीक आहे, सुरू करू आपण. आता व्यवस्थित लक्ष द्या. आता हा जो केमिकल कायनेटिक्स नावाचा चॅप्टर आहे याचं जर का वेटेज बघायचं झालं तर याचं वेटेज अप्रॉक्सिमेटली 2 मार्क्स 2 क्वेश्चन्स. MST CETला अपेक्षित 1 ते 2 प्रत्येक वर्षी, काही वेळेस 1 प्रश्न आला, काही वेळेस 2 प्रश्न आले. म्हणजे वेटेज जर का बघायचं झालं तर 2 क्वेश्चन्स पर चॅप्टर आपल्याला याचं वेटेज बघायला मिळतं. आता केमिकल कायनेटिक्समध्ये मुलांना आता आपल्याला काय काय शिकायचं आधी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. केमिकल कायनेटिक्समध्ये आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन शिकायचं आहे. काय शिकायचं आहे? रेट ऑफ रिॲक्शन. आता एकदम व्यवस्थित अटेंटिव्ह होऊन बसायचं आहे. आता कुठल्याही केमिकल रिॲक्शनचा जो रेट असतो तो आपण 3 प्रकारे काढतो, 3 पद्धतीने काढतो. एक असते आपली ॲव्हरेज रेट मेथड. मुलांनो, पहिली मेथड कुठली असते आपली? ॲव्हरेज. व्हेरी गुड. दुसरी मेथड जी असणार आहे ती असणार आहे इन्स्टंटेनियस रेट मेथड. कुठली असणार आहे? अँड थर्ड वन जी असणार आहे ती असणार आहे रेट लॉ. कुठला असणार आहे मुलांनो? रेट लॉ. आता मी काय सांगतोय ते समजून घ्यायचं आहे. कन्सिडर अ रिॲक्शन. आपण काय केले, एक रिॲक्शन कन्सिडर केली की स्मॉल a कॅपिटल A प्लस स्मॉल b कॅपिटल B गिव्ह स्मॉल c कॅपिटल C प्लस स्मॉल d कॅपिटल D. आता ही एक रिॲक्शन आपण कन्सिडर केली. आता या रिॲक्शनमध्ये जर का हा भाग बघायचा झाला मुलांनो तर याला आपण काय म्हणणार आहे सर? याला म्हणणार सर आम्ही रिॲक्टंट. आणि जर का ही गोष्ट बघायची झाली तर याला म्हणणार आहे आम्ही प्रोडक्ट. म्हणजे सर इथं आम्हाला रिॲक्टंट आणि प्रोडक्ट कळत आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या सर्वांनी. मी जी ट्रिक सांगणार तीच ट्रिक डोक्यात ठेवायची. आता हळूहळू जेव्हा रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होणार आहे तेव्हा रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे? जास्त किंवा वाढणार आहे. बरोबर आहे. आता इमॅजिन करा मुलांनो, ही जी y ॲक्सिस आहे आणि हा इथं x ॲक्सिसवर टाईम आहे. आता y ॲक्सिसवर आपण रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशनला कन्सिडर केले. कशाच्या कॉन्सन्ट्रेशनला कन्सिडर केले? रिॲक्टंट. आता तुम्हीच मला सांगा, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय का नाही होते टाईम सोबत? हो, कमी होते. ठीक आहे. आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू काय होणार आहे मुलांनो? वाढतंय. मग हा ग्राफ पण महत्त्वाचा आहे की वाढणारा कॉन्सन्ट्रेशन जे असणार ते प्रोडक्टचं असणार आणि कमी होणारे कोणाचं असणार आहे? रिॲक्टंटचं असणार आहे. ठीक आहे. मग आता रिॲक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते कमी होतं म्हणून आपण त्याला निगेटिव्ह साईनने रिप्रेझेंट करतो. मुलांना कुठल्या साईनने रिप्रेझेंट करत असतो त्याला? आपण निगेटिव्ह साईनने आपण त्याला रिप्रेझेंट करत असतो. ठीक आहे. आता मुलांना लक्ष द्या. आता रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जे असणार आहे त्याला आपण निगेटिव्ह साईनने रिप्रेझेंट करतो. आणि मला सांग मग आता प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं का कमी होतं? वाढतं. मग त्याला कुठल्या साईनने रिप्रेझेंट करणार आहे आपण? पॉझिटिव्ह साईनने. एवढी गोष्ट कळाली सर आम्हाला. आता मुलांना व्यवस्थित समजून घ्या. आता सर आता आम्हाला ह्या रिॲक्शनचा रेट फाइंड करायचा आहे. या रिॲक्शनचा काय फाइंड करायचं मुलांना आपल्याला? रेट. सर आता रेट कसा फाइंड करणार? मी जसं सांगतो तसं लिहून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. आता इथं मला एक कॅपिटल A बघायला मिळतोय, कॅपिटल B बघायला मिळतोय, कॅपिटल C आणि कॅपिटल D आपल्याला बघायला मिळतोय सर. आता हा जो कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल C, कॅपिटल D याच्या खाली मी टाईम लिहिलं. याच्या खाली काय लिहिलं मुलांना मी? टाईम.
आता मी काय केलं, या सर्वांच्या अगोदर ट्रायंगल डेल्टा ड्रॉ केला. काय ड्रॉ केला मुलांना आपण? डेल्टा. प्रत्येकाचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार आहे का नाही होणार आहे त्याचं उत्तर द्या मला व्यवस्थित. चेंज होणार आहे, म्हणून आपण याला चेंजला या ट्रायंगलने रिप्रेझेंट केलं. आता मी काय केलं, प्रत्येकाला इक्वल करून टाकलं. प्रत्येकाला काय करून टाकलं मुलांना आपण इथं? इक्वल केलं. आता मला तुम्ही सांगा, ए जे आहे, ए जो आहे आपला, तो रिएक्टंट आहे का प्रोडक्ट आहे? रिएक्टंट. मग त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार का वाढणार आहे? कमी होणार. मग त्याला कुठल्या साईनने रिप्रेझेंट करणार आपण? निगेटिव्ह. निगेटिव्ह. प्रोडक्ट साईडचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार का वाढणार आहे? वाढणार. हा बी प्रोडक्ट झाला का पण? रिएक्टंट. मग बीला कशाने रिप्रेझेंट करणार? निगेटिव्ह का पॉझिटिव्ह? निगेटिव्ह. आणि या दोन्हींना कशाने रिप्रेझेंट करणार आहे? पॉझिटिव्ह. आता बघा मी काय केलं समजून घ्या अजून. आता हा जो ट्रायंगल होता त्याच्या जागेवर मी डी टाकला. काय टाकला? स्मॉल डी. आता हा स्मॉल डी असणार आहे म्हणजे छोटा चेंज असणार आहे, ठीक आहे ना. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहे. सर हे काय नेमकं तुम्हाला आम्हाला काय सांगायचं, सर्व गोष्टी सांगणार आहे. आधी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आता मुलांनो, जेव्हा चेंज हा मोठा होता त्याला आपण ट्रायंगलने रिप्रेझेंट केलं, तेव्हा त्या मेथडला म्हणतो आपण ॲव्हरेज मेथड. कुठली मेथड म्हणतो त्याला आपण? ॲव्हरेज मेथड. आणि ज्या वेळेस बदल हा लहान होता, छोटा होता, कमी प्रमाणात बघायला मिळत होता, त्याला म्हणणारे आपण इन्स्टंटेनियस मेथड. कुठली म्हणणारे? इन्स्टंटेनियस. म्हणजे दोन मेथड कळाल्या टू कॅल्क्युलेट द रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे, व्हेरी गुड. आता पुढे जाऊ आपण. आता सर मग आम्हाला प्रश्न कसा येणार आहे? हाच प्रश्न येतो. याच्यावर बेस तुम्हाला नीटला पण आणि CETला पण क्वेश्चन बघायला मिळणार. काय डाऊट इथपर्यंत? ठीक आहे. आता पुढे मुलांना आता लक्ष द्या व्यवस्थित. आता ही जी याच्यासोबत असणारी जी पॉवर होती स्मॉल बी, याच्यासोबत असणारी जी स्टॉइचियोमेट्री होती स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी, स्मॉल डी, यांना कसं लिहायचं सर? यांना 1 करून लिहायचं. यांना काय करून लिहायचं मुलांनो? 1 करून लिहायचे. कळालं ना? हां, तू समजून घ्यायचं. ते सर्व गोष्टी आपण सोप्या सांगतो. कळालं एवढं? ठीक आहे, व्हेरी गुड. आता ॲव्हरेज रेट झाला, इन्स्टंटेनियस रेट झाला. थर्ड वन इज नथिंग बट द रेट लॉ. तिसरं काय बघायचं आपल्याला? रेट लॉ. आता रेट लॉ काय सांगून गेला ते समजून घ्या व्यवस्थित. आता रेट लॉ आपल्याला असं सांगितलं की आपल्याकडे एक रिएक्शन आहे, स्मॉल ए कॅपिटल ए प्लस स्मॉल बी कॅपिटल बी गिव्ह स्मॉल सी कॅपिटल सी प्लस स्मॉल डी कॅपिटल डी. रेट लॉ आपल्याला असं सांगितला की कुठल्याही रिएक्शनचा जो रेट असणार आहे, म्हणजे रेट ऑफ रिएक्शन असणार आहे, तो डायरेक्टली डिपेंड करणार आहे मुलांनो त्या रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर. रिएक्टंटच्या कशावर डिपेंड करणार आहे मुलांनो? तो कॉन्सन्ट्रेशन. मग इथं कॅपिटल ए होता, कॅपिटल बी होता, मग इथं पण काय लिहिलं आपण? कॅपिटल ए आणि कॅपिटल बीचं कॉन्सन्ट्रेशन. आणि सर त्याच्यासोबत असणारी ही जी पॉवर असणार आहे स्मॉल ए स्मॉल बी, ती जाणार आहे त्याच्या डोक्यावर, स्मॉल ए आणि स्मॉल बी. आणि आता ज्या वेळेस आम्ही रेट ऑफ रिएक्शन मधला डायरेक्टलीचं साईन काढणार तेव्हा एक कॉन्स्टंट बघायला मिळणार आहे सर. बाकी सर्व आहे तसं लिहिलं सर. आणि हा जो कॉन्स्टंट होता त्याला म्हटलं आम्ही रेट कॉन्स्टंट. काय म्हटलं त्याला आपण? रेट कॉन्स्टंट. अशा पद्धतीने आपण थर्ड मेथडने रेट ऑफ रिएक्शन फाइंड करू शकतो. आता लक्ष दे व्यवस्थित. आता हा जो रेट लॉ असतो किंवा रेट कॉन्स्टंट असतो, इथं आपल्याला जो बघायला मिळतोय तो कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नसतो मुलांना. तो कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून असतो का? तो नसतो. परंतु तो टेम्परेचरवर डिपेंडंट असतो मुलांना. कशावर डिपेंड असतो? तो टेम्परेचरवर डिपेंड असतो. जर का मुलांना बघायचं झालं, ह्या कॅपिटल एच्या डोक्यावर स्मॉल ए आणि कॅपिटल बीच्या डोक्यावर स्मॉल बी. आता जर का ह्या स्मॉल ए आणि ह्या स्मॉल बी ह्या दोन्हीची जेव्हा आपण ॲडिशन करणार आहे मुलांनो, तेव्हा आपल्याला रिॲक्शनची ऑर्डर मिळते. काय मिळत असते आपल्याला? रिॲक्शनची ऑर्डर. म्हणजे काय म्हणणार मी? ऑर्डर ऑफ रिॲक्शन मिळते असं म्हणणार का नाही म्हणणार? गोष्ट क्लिअर झाली? ठीक आहे. म्हणजे आपण रेट ऑफ रिएक्शन कॅल्क्युलेट किती वेजने करू शकतो? 3. कुठले? चला लवकर उत्तर द्या. ॲव्हरेज रेट मेथड, Instantaneous. and third one is nothing but the
रेट लॉ. आता नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिएक्शन. सर मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय? आता मॉलिक्युलॅरिटी म्हणजे एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची की एका रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटचे मॉलिक्युल्स किती, म्हणजे रिॲक्टंटचे मॉलिक्युल्स जेवढे असणार तेवढी त्याची काय असणार आहे मुलांनो, मॉलिक्युलॅरिटी असणार आहे. आता इथं बघतो, इथं एक O3 आणि एक O आहे, म्हणजे रिॲक्टंट किती झाले ओव्हरऑल, 2 मग मॉलिक्युलॅरिटी किती झाली, 2 मग बायमॉलिक्युलर झाली का युनिमॉलिक्युलर झाली रिॲक्शन? बाय. व्हेरी गुड. आता सर तुला एक ट्रिक देत आहे, तुम्हा सर्वांना एक सर ट्रिक देत आहे. ती ट्रिक अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत सोपी आहे. ठीक आहे. रेट कॉन्स्टंटचं युनिट विचारलं जातं मुलांना. काय विचारलं जातं रेट कॉन्स्टंटचं? युनिट. आता हा जो रेट कॉन्स्टंट असतो, मी कशाने सांगितलं रेट कॉन्स्टंटला कशाने डिनोट केला आपण? केने. आता मुलांनो रेट कॉन्स्टंट जो असतो, व्हेरी गुड कृष्णा, त्याला आपण 0 ऑर्डरसाठी युनिट विचारलं जातं किंवा फर्स्ट ऑर्डरसाठी विचारलं जातं किंवा सेकंड ऑर्डरसाठी युनिट हे विचारलं जातं रेट कॉन्स्टंटचं युनिट. मग सर त्यावेळेस आम्ही कशा पद्धतीने डिटरमाइन करणार आहे रेट कॉन्स्टंटचं युनिट? आता तुम्हाला एक कॉमन फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे, माझ्यासोबत सर्वांनी रिपीट करायचं म्हणजे करायचंच. मोल पर लिटर इंटू 1 रेस टू 1 मायनस एन into 1 minus n रेस टू 1 मायनस एन raised to 1 minus n पर सेकंड. पर सेकंड. आता म्हणजे काय कळालं आम्हाला सर? आता एन जी असणार आहे ती असणार आहे ऑर्डर ऑफ रिएक्शन. एन काय असणार आहे मुलांनो? ऑर्डर ऑफ रिएक्शन. आता मला तुम्हीच सांगा, जर का 0 ऑर्डर रिएक्शन आहे तर यांच्या जागेवर तुम्ही काय टाकणार? 0. बरोबर. 1 वजा 0 1 ॲज इट इज असणार आणि मोल पर लिटर पर सेकंड युनिट कसलं असणार आपलं? 0 ऑर्डरचं. आता यांच्या जागेवर तुम्ही फर्स्ट ऑर्डरच्या केसमध्ये यांची व्हॅल्यू किती टाकणार? 1 टाकणार. 1 वजा 1 काय होणार? 0 होणार. ह्या पूर्ण टर्म काय होऊन जाणार? 0. आणि उत्तर काय येणार? पर सेकंड. अरे कळालं का नाही कळालं? आता सेकंडच्या केसमध्ये तुम्हाला फक्त इथं 2 टाकायचं आहे, म्हणजे काय येणार? मोल पर लिटर रेस टू -1 पर सेकंड. हे कसलं युनिट आलं आपलं? पर मोल लिटर पर सेकंड. हे युनिट आलं आपलं सेकंड ऑर्डरचं. गोष्ट क्लिअर झाली सर्वांना? सर एल पण इन्व्हर्स होणार ना सर? ठीक आहे. आता बघ समजून घ्या. आता 1 तिथं 2 टाकलं ना आपण, म्हणजे मोल अपॉन एल रेस टू -1 आलं आणि पर सेकंड आलं. ठीक आहे. मग आता इथं काय येणार? मोल अपॉन एल. हा एल काय जाणार? वर जाणार, -1 होणार आणि ऑलरेडी -1 आहे, मग काय होणार? कॅन्सल आउट. क्लिअर झालं? हो. पुढे नाव आपल्याला बघायचं आहे इंटिग्रेटेड. आता मी 4-5 फॉर्म्युलेज सांगणार आहे. ह्या 4 फॉर्म्युलेजवर एक प्रश्न एक्सपेक्टेड आहे. एकदम महत्त्वाचे फॉर्म्युलेज आहे. आता एकदम व्यवस्थित लक्ष द्या. आधी आपण थेरी व्यवस्थित कवर करून टाकू, त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रश्न कसे येणार ते सांगणार आहे. कारण की आता 4 पेजेसचा चॅप्टर आहे. पटकन आपण एक येणाऱ्या अर्ध्या तासामध्ये संपवून टाकू. कसं लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे मुलांना. कुठल्या ऑर्डर रिॲक्शन आहे? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आणि आता इथं बघणार आहे आपण 0 ऑर्डर रिॲक्शन. कुठल्या ऑर्डर रिॲक्शन बघणार आहे मुलांना? 0 ऑर्डर. सर म्हणजे काय असणार? आता फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनमध्ये आपल्याला 2 फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे मुलांना. किती फॉर्म्युलेज? 2 फॉर्म्युले. आणि 0 ऑर्डरमध्ये पण किती लक्षात ठेवायचं आपल्याला? 2. एक आहे इंटिग्रेटेड रेट लॉ. काय मुलांनो? इंटिग्रेटेड रेट लॉ किंवा इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. मुलांनो बोला काय? इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. आणि 0 ऑर्डरसाठी पण काय बघणार आपण? इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. ठीक आहे सर. इंटिग्रेटेड रेट इक्वेशन आम्ही फर्स्टसाठी बघणार, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन आम्ही 0साठी बघणार. सर कसं लक्षात ठेवू आम्ही सांगतो. माझ्यासोबत रिपीट करा. K इज इक्वल टू 2.303 अपॉन T log to the base 10 log to the base 10 A0 upon 80. A0 upon 80. Very good. Sir, what is A0, what is 80, what is T and what is K?
मुलांनो के म्हणजे असणार आहे रेट कॉन्स्टंट, टी म्हणजे असणार आहे टाईम, ए नॉट म्हणजे असणार आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ए नॉट म्हणजे काय असणार आहे मुलांनो, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. आणि ए टी म्हणजे असणार आहे कॉन्सन्ट्रेशन ॲट टाईम टी. ए टी म्हणजे काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ॲट टाइम. कॉन्सन्ट्रेशन ॲट टाईम टी. मुलांना एवढी गोष्ट क्लिअर झाली सर्वांना? हो. ठीक आहे. आता एकतर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि दुसरा मी सांगतोय फक्त ए नॉट आणि ए टीच्या जागेवर ए अपॉन ए वजा एक्स करायचं. काय करायचं, ए नॉट अपॉन ए टीच्या जागेवर काय करणार तुम्ही, ए डिवायडेड बाय ए मायनस एक्स. व्हेरी गुड. मुलांना हे सर्व गोष्ट चालू आहे फर्स्ट ऑर्डरसाठी. आता हे इंटिग्रेटेड रेट इक्वेशन तुमचं लक्षात आलं. आता फर्स्ट ऑर्डरसाठी आपल्याला हाफ लाईफ टाईम बघायचा. काय बघायचं आहे, हाफ लाईफ. आता हाफ लाईफ टाईम जो असतो त्याचा फॉर्म्युला असतो 0.693 अपॉन के. काय असणार आहे फॉर्म्युला, 0.693 अपॉन के. आता मला सांगा ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला कुठेही ए नॉट बघायला मिळतोय का, नाही. मग मला सांगा हा जो हाफ लाईफ टाईम असणार आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा का झिरो ऑर्डर फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा, तो इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करणार आहे का, नाही सर. नाही. मोस्ट इम्पॉर्टंट नीट क्वेश्चन, 100 वेळेस नीटला रिपीट झाला आहे प्रश्न. आता हे सर्व गोष्टी आपण कोणत्या रिएक्शनसाठी केल्या सर, फर्स्टसाठी केल्या. व्हेरी गुड. गोष्ट क्लिअर झाली फर्स्टसाठी सर्वांना? हो हो. आता पुढे कोणासाठी बघणार सर आपण, झिरो ऑर्डर रिएक्शन. झिरो ऑर्डरसाठी. सर काय असणार झिरो ऑर्डरसाठी, एक फॉर्म्युला माझ्यासोबत रिपीट करायचा, ए टी मायनस 80 मायनस ए नॉट इज इक्वल टू के टी मायनस के टी. आता जर काय ए टी मायनस ए नॉट इज इक्वल टू मायनस के टी असणार तर ए नॉट मायनस ए टी इज इक्वल टू प्लस के टी नाही राहणार का, राहणार सर. मग के इज इक्वल टू ए नॉट मायनस ए टी अपॉन टी राहणार का नाही राहणार सर, राहणार सर. मग हे जे इक्वेशन आहे ते इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन आहे फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. कळालं, एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवलं दुसरे दोन ॲटोमॅटिकली लक्षात राहणार. क्लिअर झालं? आता पुढे, आता मी हाफ लाईफ टाईम सांगितला फर्स्ट ऑर्डरसाठी तुम्हाला 0.693 अपॉन के असणार आहे. झिरो ऑर्डरसाठी काय असणार सर, तो झिरो ऑर्डरसाठी असणार आहे T1/2 इज इक्वल टू ए नॉट अपॉन 2K. काय असणार आहे तो, ए नॉट अपॉन 2K. आता मला तुम्हीच उत्तर द्या की झिरो ऑर्डर रिएक्शनचा हाफ लाईफ टाईम हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करतो का नाही करत, हो डिपेंड करतो. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो का इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो, डायरेक्टली. व्हेरी गुड. गोष्ट क्लिअर झाली तुम्हाला. आता पुढे आपल्याला सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन बघायची. कुठली रिएक्शन बघायची, आता हे माझ्यासोबत रिपीट करायचं आहे. रिएक्शन असे वाटते की रिएक्शन असं वाटते की सेकंड ऑर्डर राहील सेकंड ऑर्डर राहील पण राहते बोला फर्स्ट ऑर्डर. त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण सर, एक्झाम्पल सांगा. मिथाइल ॲसिटेट घेतला आपण. मिथाइल ॲसिटेटचा फॉर्म्युला काय, CH3COO याची रिएक्शन आपण वॉटरसोबत केली. मुलांना कोणासोबत केली याची रिएक्शन आपण वॉटरसोबत. आता ज्या वेळेस आपण याची रिएक्शन वॉटरसोबत केली तेव्हा वॉटरमधला एक H सेपरेट झाला आणि दुसरा OH सेपरेट झाला. आता हा जो बॉन्ड होता तो असा ब्रेक झाला. हा CH3 आणि हा CH3O आणि हा H कंबाईन झाला आणि इथं CH3OH बघायला मिळाला आणि हा CH3COOH बघायला मिळाला. एवढी गोष्ट कळाली. आता जर का आपण इथं रेट इक्वेशन अप्लाय केला तर रेट जो असणार आहे तो ह्याच्या रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं मागेच, इथं तर तो आपल्याला डिपेंड करत होता पाण्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर पण असणार आणि ह्या मिथाइल ॲसिडेटच्या पण कॉन्सन्ट्रेशनवर असणार. परंतु इथं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असतं की त्याचं कॉन्सन्ट्रेशनच कॉन्स्टंट होऊन जातं. मग हा जो रेट असतो इज इक्वल टू के इंटू याचा जो कॉन्स्टंट असणार आहे त्याला मी K' म्हटलं आणि इथं CH3COO CH3 ॲज इट इज लिहिला. आता मुलांनो जेव्हा दुसरा
एक कॉन्स्टंट दुसऱ्या कॉन्स्टंटसोबत मल्टिप्लाय करतो तेव्हा तिसरा नवीन कॉन्स्टंट निर्माण होतो. आणि जर का इथं आपण बघायचं झालं तर मला फायनली इथं का आलं की जो रेट आहे तो फक्त आणि फक्त मिथाइल ॲसिटेटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करतोय, ज्याची पॉवर 1 आहे. त्याच्यामुळे ही रिॲक्शन वाटत होती सेकंड ऑर्डर असणार आहे, पण असणार कुठली ऑर्डर आहे? फर्स्ट ऑर्डर. फर्स्ट ऑर्डर. मोर दॅन इनफ. क्लिअर झालं मुलांना सर्वांना? ठीक आहे. नाव नेक्स्ट टॉपिक आहे कॅटलिस्ट. कुठला टॉपिक आहे मुलांना आपला नेक्स्ट टॉपिक? कॅटलिस्ट एक असा घटक आहे की जो रेट ऑफ रिॲक्शन वाढवतो. त्या रिॲक्शनमध्ये तो वापरला पण जात नाही, कन्झ्युम पण होत नाही. त्या सबस्टन्सला काय म्हटलं जातं? कॅटलिस्ट. सर रेट ऑफ रिॲक्शन वाढवतो सर, कन्झ्युम पण होत नाही, काहीतरी तरी कमी करत असणार तो. कॅटलिस्ट हा ॲक्टिव्हेशन एनर्जी कमी करतो मुलांना. कुठली एनर्जी कमी करतो कॅटलिस्ट? ॲक्टिव्हेशन एनर्जी. ठीक आहे. इथं सर्व प्रश्न सांगतोय मी. हे प्रश्न ॲज इट इज येणार मुलांना, कॉपी पेस्ट येणार आहे, एवढं पण सांगून देतोय तुम्हाला. आता पुढे ॲक्टिव्हेशन एनर्जी म्हणजे आता ॲक्टिव्हेशन एनर्जी म्हणजे काय तू ते नंतर व्हिडिओमध्ये बघून घेतो किंवा तुला नंतर एक्सप्लेन करणार मी पर्सनली. कळलं ना? आता आपण फक्त क्रॅश कोर्स आहे ना हा, जास्त डिटेलमध्ये गेलं तर तुम्हालाच ओव्हरलोड होणार. आता बघा रेट डिटरमायनिंग स्टेप काय बघायचं आपल्याला? रेट डिटरमायनिंग स्टेप. त्याच्यानंतर आपण बघणार आहे इंटरमिजिएट. काय बघणार आहे? इंटरमिजिएट. ह्या दोन गोष्टी आता आपल्याला बघायच्या काय असणार आहे सर. आता व्यवस्थित इमॅजिन कर, ह्या 2A पासून 2B आणि 1C मिळाला. आता याच्यामध्ये A पासून B आणि X मिळाला. याच्यापासून मला A जे X घेतला आणि B आणि C मिळाला. ठीक आहे. आता मी जेव्हा यांची ॲडिशन केली, व्यवस्थित लक्ष द्या, जेव्हा मी यांची ॲडिशन केली मुलांना, तेव्हा हा जो इथं X होता आणि हा जो X होता तो कॅन्सल झाला आणि इथं A अधिक A 2A झालं आणि इथं B अधिक B 2B झालं आणि इथं C झालं. मुलांनो मला एवढंच सांगायचं ही एक सिंगल स्टेप रिॲक्शन होती, पण तिच्यामध्ये अनेक त्याच्यामध्ये आपल्याला स्टेप्स बघायला मिळाल्या. आता पहिली ही जी रिॲक्शन आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळाली ती स्लो स्टेप रिॲक्शन होती. कशी होती ती? स्लो स्टेप. आणि दुसरी होती ती फास्ट होती. मला तुम्हीच सांगायचं आहे जर का रिॲक्शनमधला रेट डिटरमायनिंग करायचं आहे तर तुम्ही अशी रिॲक्शन सिलेक्ट करणार आहे की जी एका सेकंदात होते, का तुम्ही अशी रिॲक्शन सिलेक्ट करणार आहे की जी हळूहळू होते, आपण हळूवारपणे तिचा रेट डिटरमायनिंग करू शकतो. थोडासा कॉमन सेन्स लावला तर तुम्हाला असं उत्तर मिळणार आहे की रेट डिटरमायनिंग करण्यासाठी आपल्याला स्लो रिॲक्शनचा अभ्यास करावा लागणार आहे. मग स्लो स्टेप जी असते कुठल्या रिॲक्शनमध्ये ती कुठली स्टेप असते? रेट डिटरमायनिंग स्टेप. आता जर का तुम्ही इथं बघायचं झालं मुलांनो, जर का तुम्ही या रिॲक्शनमध्ये बघितलं तर X असा प्रोडक्ट होता. या रिॲक्शनमध्ये तुम्ही जर का बघितलं तर X असा प्रोडक्ट होता की जो स्वतःला पहिले तयार केलं. त्याने स्वतःला पहिले काय दिलं? प्रोड्यूस झाला ना X, तयार केलं. या केसमध्ये X प्रोड्यूस झाला आणि दुसऱ्या केसमध्ये लगेच वापरला गेला. म्हणजे असा एक घटक असतो की जो पहिले तयार होतो नंतर लगेच कन्झ्युम्ड केला जातो. त्याला इंटरमिजिएट म्हणतो मुलांना. त्याला काय म्हणतो आपण? इंटरमिजिएट. गोष्ट क्लिअर झाली एवढी? मग आयडेंटिफाय द स्लो स्टेप इन दॅट रिॲक्शन, फर्स्ट और सेकंड? फर्स्ट. विच स्टेप इज रेट डिटरमायनिंग, फर्स्ट और सेकंड? सेकंड. हाऊ? कृष्णा डोकं ठिकाणावर ठेव. फर्स्ट असणार का सेकंड? फर्स्ट ना. किती वेळेस ओरडून सांगितलं चुकी नका करू ना तुम्ही. चुकी करणार तर मग शिक्षा होणार. कुठली स्टेप रेट डिटरमायनिंग असणार आहे, फर्स्ट का सेकंड? फर्स्ट. कारण की ती कुठली स्टेप आहे? स्लो स्टेप आहे. व्हेरी गुड. आता सेकंड गोष्ट मला सांगा, इंटरमिजिएट कोण असणार? X A B C कोण असणार आहे? X असणार आहे. मोर दॅन इनफ. गोष्ट क्लिअर झाली? ठीक आहे, संपला आता नेक्स्ट लास्ट बघायचं. आता व्यवस्थित लक्ष द्या. अरेनियस इक्वेशन. कुठलं इक्वेशन बघायचं आता आपल्याला? अरेनियस इक्वेशन इम्पॉर्टंट आहे, विचारलं जातं. आता अरेनियस इक्वेशन जे असणार आहे त्याचा फॉर्म्युला असतो, माझ्यासोबत रिपीट करा सर्वांनी. K इज इक्वल टू
AE raised to minus EA upon RT. मायनस EA अपॉन RT. 2 वेळेस रिपीट करा सर्वांनी. K इज इक्वल टू हां A रेज टू मायनस EA अपॉन RT. सर्वांनी करायचं आहे. मला आवाज यायला पाहिजे. मी उद्या बघणार आहे की घाला. मायनस TA RT. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हे असणार आहे RNAS इक्वेशन. आता मुलांनो के जो असणार आहे, के म्हणजे असणार रेट कॉन्स्टंट. के म्हणजे असणार आहे रेट कॉन्स्टंट. ई म्हणजे काय असणार सर? ई म्हणजे एक एक्सपोनेन्शियल फॅक्टर आहे. आता ह्या ईच्या अगोदर ए आहे, ईच्या अगोदर ए, मग आपण एक्सपोनेन्शियल फॅक्टरच्या अगोदर ए आहे ना, मग त्याला काय म्हणणार आपण? ऍक्टिव्हेशन एनर्जी. अरे आता हा जो ए हा एक्सपोनेन्शियल फॅक्टरच्या अगोदर आहे, मग याला काय म्हणणार आपण? प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. काय म्हणणार आहे? प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. आता ई ए म्हणजे काय असणार आहे मग? ऍक्टिव्हेशन एनर्जी. ऍक्टिव्हेशन एनर्जी. आर म्हणजे काय असतो? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असतो. टी म्हणजे टेम्परेचर असतं. गोष्ट कळाली एवढी? हो. हो. आता पुढे, आता मुलांनो लास्ट फॉर्म्युला बघायचा, एकदम व्यवस्थित लक्ष द्या. आता आपल्याला ॲक्टिवेशन एनर्जी डिटरमाइन करा म्हणून येतं. काय डिटरमाइन करायला लावतं ते आपल्याला? ॲक्टिवेशन एनर्जी, ज्याला काय म्हणतो आपण? EA. आता हा EA आपल्याला डिटरमाइन करण्यासाठी विचारला जातो. मुलांना याच्यामध्ये 2 केसेस बघायच्या आहे. एक तर सिंगल तापमान दिलेलं असतं, टेम्परेचर किती दिलेलं असतं, जेव्हा एकटं टेम्परेचर दिलेलं असतं, म्हणजे एकच टेम्परेचर दिलं असतं तेव्हा, आणि जेव्हा 2 तापमान दिलेले असतात तेव्हा एक फॉर्म्युला यूज होतो. जेव्हा 1 तापमान दिलेलं असतं तेव्हा जो फॉर्म्युला असतो तो असतो मुलांनो, माझ्यासोबत सर्वांनी व्यवस्थित रिपीट करायचं आहे, लॉग ऑफ K1 is equal to log to the base 10A log to the base 10A minus EA upon A upon 2.303 RT1. 2.30 RT1. फॉर्म्युला क्लिअर झाला. जेव्हा तापमान 1 असणार तेव्हा मग आपण ॲक्टिवेशन एनर्जी डिटरमाइन करू शकतो का नाही? करू शकतो. आता जेव्हा 2 तापमान असणार तेव्हा काय असणार आहे? लॉग टू द बेस 10 log to the base 10 K2 upon K1 K2 upon K1 is equal to EA upon 2.303 R EA upon 203 or 2.303 R T2 minus T1 T2 upon T1 T2. अपॉन T2. हा फॉर्म्युलाच्या माध्यमातून आपण काय कॅल्क्युलेट करणार आहे? ऍक्टिव्हेशन एनर्जी. ॲक्टिवेशन एनर्जी. जेव्हा 2 तापमान दिलेले असणार तेव्हा आपण ॲक्टिवेशन एनर्जी कॅल्क्युलेट करणार आहे.